मोठे मोठे मासे आहेत या मार्केटमध्ये. रेट पण तुम्ही बघितले. अंडेवाल्यात म्हणजे माझ्याच असणार आहे. पाया वगैरे सर्व तुम्हाला मिळेल. मटण पण मिळेल. जवळजवळ 30 बोंबील असतील ना. हे आहेत ते लाल्या, कशा लाल लाल दिसतात. त्यांच्याकडे कायम मिळणार तुम्हाला 365 दिवस. याला पेडवे पण म्हणतात. आणि आज डोंबिवलीच्या फिश मार्केटमध्ये पण दिसले. दादा सांगतात एक पकडा 30 पडले ते नंबर. त्यालाच किती भारी पडले बघा. बोनलेस करून मिळेल तुम्हाला एवढा तुकडा मिळेल. दिसतो या मार्केटमध्ये हेच रेट आहे. आणि जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास असेल. इकडे बघा केवढा मोठा रावस. सगळ्या एरियामध्ये वेगवेगळी नावं आहेत. किलोवर पण देतो आम्ही. दादांकडे गोड्या पाण्याचे मासे दिसत आहेत. सगळ्यात मोठं फिश मार्केट डोंबिवलीचं. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे डोंबिवलीला आणि हे डोंबिवली ईस्ट आहे. आपल्यासमोर डोंबिवलीचं रेल्वे स्टेशन आहे आणि मध्येच रस्ता आहे. म्हणजे पलीकडे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे आपण या साईडला उतरत मध्येच रस्ता आहे. आणि इकडेच आहे डोंबिवलीचं फिश मार्केट, सगळ्यात मोठं फिश मार्केट डोंबिवलीचं. आणि तेच आज आपण एक्सप्लोर करायला आलो आहोत. म्हणजे आजच्या तारखेला, म्हणजे आज तारीख आहे 5 नोव्हेंबर 2025. आणि आजच्या तारखेला फिशच्या काय रेट आहेत, कुठले कुठले फिश अवेलेबल आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, लाईक आणि शेअर करा. तर चला जास्त वेळ न घालवता जाऊया फिश मार्केटमध्ये. हे बघा हे डोंबिवलीचं रेल्वे स्टेशन आहे आणि आपण ईस्टला डोंबिवलीच्या. आणि हा शेवटचा स्काय वॉक आहे. म्हणजे इथून डोंबिवली स्टेशनच्या शेवटला कल्याण साईडला तुम्हाला यायचं आहे. आणि तिकडे ते फिश मार्केट आहे. तिकडे बाजूला फळांची वगैरे दुकानं आहेत. आतमध्ये आहे फिश मार्केट. असं इकडे गेस्ट हाऊस वगैरे आहेत. इकडे आतमध्ये आहे फिश मार्केट. बघा आणि सुरुवातीलाच बघा दादांकडे गोड्या पाण्याचे मासे दिसत आहेत. कसं आहे बघा, रोहू आहे आणि आज 200 रुपये किलो रोहू. इकडे कटला आहे. कटला कसा आहे? कटला आहे तो 250 रुपये किलो आहे. आणि बासा आहे 200 रुपये किलो. बघा असे सुरुवातीलाच तुम्हाला गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे दिसत आहेत. हलवा कसा आहे दादा आज? 1400 आहे. बघा 1400 रुपयाला हलवा आहे. किलोवर आहे की पीसवर आहे? बघा नगावर आहे. आणि हा मोठावाला 3000 आहे. बघा 3000 रुपयाचा हलवा आहे. आणि दादांकडे रावस पण आहेत. कसे रावस? 600 आहे. बघा 600 रुपयाला आहेत. आणि किलोवर काय नाही, सर्व पीसवरच. किलोवर घेतला किलोवर पण देतो आम्ही. किलोवर पण देता. मग रावस कसा किलो आहे आज? रावस कसा किलो आहे? हे 1000 रुपये किलो आहे. हलवा 800 रुपये किलो. बघा हे 1000 रुपये किलो रावस मिळेल. 800 रुपये किलो हलवा मिळेल. आणि सुरमई 1000 रुपये किलो ना. बघा सुरमईचा रेट पण 1000 रुपये किलो आहे. कोळंबी 500. आणि फार्मची कोळंबी आहे 500 रुपये किलो आहे. बघा आणि इकडे गोळ आहे. 400 रुपये किलो. कशी आहे गोळ? 1200. बघा 1200 रुपये किलो गोळ आहे. आणि बोंबील कसे किलो? 400. बघा 400 रुपये किलो. आणि वाटा 200. बघा 200 रुपयाचा वाटा. आणि मोठे मोठे बोंबील आहेत. बोंबीलची साईज बघा केवढी. हे 200 300. बघा हे 200 रुपयाचा वाटा, हा 300 रुपयाचा वाटा. आणि एखादा लावून पण देणार दादा. आणि मार्केटमध्ये आल्यावर सुरुवातीलाच आहे ते. आणि यांच्याकडे पण खापरी पापलेट आहेत मोठी मोठी. सध्या खापरी पापलेट भरपूर आहेत मार्केटमध्ये. हा कसा आहे दादा खापरी? हा 1800 आहे. हे 1800 2 आहेत. ते 700 2, 600 2. बघा हा 1800 रुपयाचा एक आहे. हे 1800 रुपयाचे 2 आहेत. आणि हे 700 रुपयाला 2 आहेत. 2 आहेत ते 600. आणि हे 600ला 2 आहेत. अशी पापलेटं पण आहे तिकडे. बांगड्यांचा वाटा 200ला 6. बघा 200ला 6. पण 200. आणि तारली पण 200 रुपयाला आहे. जवळ 7 ते 8 मिळतील. आणि 2 एक्स्ट्रा लावून पण देतील. आणि इकडे तुम्हाला सर्व कोळंबीचेच वाटे आहेत. कसं आहे कोळंबीचा वाटा? 100 बघा 100 रुपयाचा कोळंबीचा वाटा लावला. आणि मांदेलीचा 100. मांदेली पण 100 रुपये वाटा झाला आहे. मोठी 200 300ला 2 वाटे. हे बघा 200 रुपयाला एक वाटा, 300 रुपयाला 2 वाटे. आणि बोंबील कसे आहेत? हे 200 300ला 2. बघा हे 200 रुपयाला वाटा आहे. 5 ते 6 बोंबील आहेत. 300 रुपयाला तुम्हाला 2 वाटे मिळतील. इकडे सगळे छोटे छोटे मासे आहेत, म्हणजे बोंबील कोळंबी. इकडे आपल्याला दिसतोय मुर्दुसा, काने, याला बरेच नाव आहेत. अजून वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळी नावं आहेत. हा कसा आहे वाटा? बघा 200 रुपये वाटा आहे. आणि मला वाटतं 6 ते 7 पीस दिसतील तुम्हाला. एखादा वेळ लावून मिळेल 6 तर दिसतात तुम्हाला. बघा मुर्दुसा. आणि बोंबील कसे आहे दादा? बघा 200 रुपये वाटा आहे. हा 200 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. आणि पोचे कसे आहेत? 700 रुपये किलो की
बघा हे 700 रुपये किलो तुम्हाला पोचे मिळतील. आणि हे 500 रुपये किलो आहे ही कोळंबी, फार्मची कोळंबी 500 रुपये किलो. इकडचे पोचे येतात 700 रुपये किलोने. आणि पापलेट कसे आहेत? व्हाईट साईज सफेद पाण्याचे आहेत ना? हो, सफेद पाणी 400 रुपये. 400 रुपयाला 2. बघा जोडी आहे 400 रुपये. सफेद पाण्याची पापलेट आहे. ते कोळंबी कशी आहे दादा? हां 800 रुपये किलो. बघा कोळंबी आहे, मोठी कोळंबी आहे. ही पण फार्मचीच आहे पण मोठी कोळंबी 800 रुपये किलो. इकडे बघा केवढा मोठा रावस आहे. कसा किलो आहे? बघा 1400 रुपये किलो रावस आहे. आणि इकडे आहे तो दाडा रावस. हा आणि दाडा रावस आहे तो 1600 रुपये किलो. बघा मोठे मोठे मासे असतात डोंबिवली फिश मार्केटला. आणि वाम कशी आहे दादा? बघा वाम आहे 1400 रुपये किलो. पिवळीवाली वाम खायला एक नंबर वाम. पिवळीवाली 1400 रुपये किलो. इकडे बघा तांब आहे. हे कशी तांब किलो? 1200 रुपये किलो तांब आहे. मोठे मोठे मासे आहेत इकडे. इकडे तुम्हाला करली बघायला मिळेल. कशी आहे करली दादा? आणि ही सेम आहे का? ही कशी? बघा इकडे करली 350 रुपये आणि 300 रुपयाला करली मिळेल तुम्हाला. आणि बघा इकडे सुरमई आहे 1000 रुपये. इकडे छोटा सुरमई आहे 300 रुपयाला एक, 600 रुपयाला 2 सुरमई. ही घेतली मोठी तर 1000 रुपयाला 1 सुरमई. आणि ही जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास असेल सुरमई आहे. कमीची नाही, 1.5 किलोच्या आसपासची सुरमई. आणि सफेद पाण्याची पापलेट कशी आहेत? ही बघा ही 1000 रुपयाला 2 सफेद पाण्याची पापलेट आणि 800ला 2. आणि ही आहेत ती 800 रुपयाला 2. कोळंबी वाटा कसा आहे? 700 रुपये किलो आहे. 200ला वाटा आहे. बघा ही 600 रुपये किलो कोळंबी, 200 रुपये वाटा, 100 रुपये वाटा. 300ला 2 वाटे. बघा 300 रुपयाला 2 वाटे मिळतील तुम्हाला कोळंबीचे. गोड्या पाण्याचे मासे. रूपचंद कसं आहे दादा? 200 किलो आहे. बघा 200 रुपये किलो रूपचंद आहे. आणि कटला? 250. बघा कटला 250 रुपये. आणि रोहू 200. रोहू आहे 200 रुपये किलो. म्हणजे या मार्केटमध्ये हेच रेट आहे. मासा पण तुम्हाला 200 रुपये किलोने मिळेल. असे गोड्या पाण्याचे मासे पण मिळतील या मार्केटमध्ये. तर मुशी कशी आहे दादा आज? 300ला 2. 300ला 2. बघा मुशी आहे 300 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला. एक घ्यायला गेलं तर 200 रुपयाला मिळेल. आणि कोळंबी कशी किलो आहे? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो कोळंबी आहे. आणि इकडे बघा केवढी मोठी पिवळी वाम आहे. कशी दादा वाम? किती पाहिजे? किलो कशी? 1400. बघा 1400 रुपये किलो वाम आहे. आणि तुकड्यावर पण भेटते का? एवढा? 300 रुपयाला तुम्हाला एवढा तुकडा मिळेल. दिसतो पिवळी वाम खायला एक नंबर लागते वाम. इकडे सुरमई आहे 2200 रुपयाला ही सुरमई आहे. पण 2000 रुपयापर्यंत देतील दादा ही सुरमई. आणि गोळ कसं किलो आहे की पीसवर आहे? कसं किलो? 1200 रुपये किलो गोळ आहे. बोनलेस करून मिळेल तुम्हाला. इकडे सुरमई एकदम फ्रेश सुरमई आहे. सुरमई तुम्हाला दिली 1800 किलो. एक 2-1 किलोची सुरमई असेल ना दादा? 2 किलोच्या आसपासची सुरमई आहे. इकडे आहेत मोठी मोठी खापरी पापलेट आहे. कसे खापरी दादा? खापरी पापलेट आहे 2000 रुपयाला पापलेट आहे. बघा हे जवळजवळ 1.5 किलोच्या आसपासचं पापलेट असेल एकच. आणि त्याच्यापेक्षा पण मोठा बघा 2500ला. थोडा मोठा पापलेट आहे बघा. मला सांगतो हा पण 2 किलोपेक्षा कमीच असेल. मला तर वाटतं 2 किलो सहज असेल. त्यालाच किती भारी पडते बघा. ठीक आहे आता सांगतो म्हणजे कमीच असेल. तर 2 किलोपेक्षा थोडा कमीच आहे. 2500 रुपयाला खापरी पापलेट. ठीक आहे दादा? हे 2500 रुपये आहे. 3500ला हा 2500 रुपयाला. हा किती किलो असेल? 2-1 1.25 किलो आहे. 1.25 किलोच्या आसपास आहे. आणि हा 2 किलोच्या आसपास आहे. बरोबर ना? 3500ला खापरी पापलेट. इकडे डोमीचा वाटा. कसा वाटा? 400 रुपयाला. डोमीचा वाटा 400 रुपयाला. आणि छोटा वाल आहे तो 200 रुपयाला. आणि इकडे बांगडा आहे हा 200 रुपये वाटा ना? 200 रुपयाला 4 दिसतात. एखादा लावून मिळेल 5 मिळतील 200 रुपयाला. 400 का 7 आहे.
हे बघा हा वाटा आहे तो 400 रुपयाला 7 आहे बांगडे, 7 बांगडे. आणि तारले 100 रुपये वाटा आहे तारल्यांचा. इकडे बघा काय सुरमई भारी कटिंग केलेली आहे, बारीक बारीक पीस केलेत बघा, एकदम ताजी आहे सुरमई. पीस बघा ना, पीस पडले ते सुरमई नंबर. आणि इकडे खेकडे आहेत, चिंबोऱ्या. कसा आहे वाटा? बघा 700 रुपयाला. किती त्याच्यामध्ये? 8 चिंबोरे आहेत. 700 रुपये ना? 700 रुपयाला तुम्हाला 8 चिंबोरे मिळते. साईज छोटी आहे. आणि हे आहेत ते 6 आहेत, हे पण 700 रुपयाचे, पण चिंबोऱ्या मोठ्या आहेत. मुशी कशी आहे दादा? 400ला एक. मुशी आहे 400 रुपयाला एक. हे आहेत खेकडे, ताजे ताजे जिवंत खेकडे. आणि मोठेवाले खेकडे बघा इकडे आहेत. दादा सांगतात एक पकडा. अरे बघा खेकडे दादा सांगतात पकडा, पण आपली होते हवा टाईट. हे बघा हा नर खेकडा आहे. आणि कसं किलो आहे? 800. बघा 800 रुपये किलो आहे दादांकडे. दादांकडे मस्त खेकडेच असतात. आणि 365 दिवस म्हणजे कधी आला तर तुम्हाला इकडे खेकडे मिळतील दादांकडे, 100% मिळतील. बघा कालवा आहे, तिसरे आहेत. बघा खेकडा दादांकडे तिसऱ्या पण आहेत. कसे आहेत? कालवा 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो तिसरे आहेत. लाल्या नाहीत ना, हे प्रॉपर तिसरे आहेत ना? बघा प्रॉपर तिसरे आहेत, लाल्या वगैरे नाहीत. आणि कालव्यांची पिशवी कशी आहे? हे बघा. आणि हे 100 रुपयाला तुम्हाला एक पिशवी मिळेल. एक घेतली तर, 2 घेतलं तर 150ला, 3 घेतलं तर 200 रुपयाला कालव्यांची पिशवी. बाकी दादांकडे आला तर ते बघा तिकडे मोठे मोठे खेकडे आहेत पाठीमागे. बघा पाठीतनं काढतात मोठे मोठे, नर मादी मिक्स आहेत सर्व. आणि बघा इकडे फिश मार्केटच्या बाजूलाच आहे मटन मार्केट. बघा इकडे मटन वगैरे आहे सर्व इकडे. आपण हिरवी टोळ म्हणतो, पण ती हिरवी काही दिसत नाही. पण हे बघा ही प्रॉपर हिरवी टोळ आहे. ही खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे मी एकदाच कुठेतरी बघितलं एवढ्या मच्छी मार्केटचे व्हिडिओ बनवताना. आणि आज डोंबिवलीच्या फिश मार्केटमध्ये पण दिसले. कशी ही? 200ला 200 रुपयाला 4 मिळतील तुम्हाला या टोळ, हिरवी टोळ. आणि सफेद पाण्याची पापलेट जास्त मोठी नाहीत, खापरी पापलेट जास्त मोठे आहेत मार्केटमध्ये. हे कशी सफेद पाण्याची जोडी? बघा 400 रुपयाला जोडी आहे. आणि ही मुशी आहे ती 300 रुपये एक ना. 300 रुपयाला एक मुशी आहे. बरंच आहे मार्केट पुढे. आणि दादांकडे कालवा पण आहे तिकडे बघा तुमच्याकडे. ते कसे आहेत कालवा? 200 रुपयाला. याच्यात किती आहेत? 2 डझन? मोजली नाही बघा दादा म्हणतात मोजली नाही, पण अंदाजे 2 डझन तर असतील. 200 रुपयाची पिशवी आहे एक बघा कालव्यांची. अरे बघा हे तिसरे आहेत, याला आल्या नाही आहेत, ते प्रॉपर तिसरे आहेत. आणि 400 रुपये किलोने मिळतील. तिसऱ्याच आहेत. आता तिसऱ्याने लाल्या कशा ओळखायचं जरा आपल्याला बघावं लागेल, कारण आपण कधी कधी म्हणतो की पिशवी जास्त भरलेत म्हणजे लाल्यात, असं काय नाही. तर या तिसऱ्या आहेत प्रॉपर. आणि 400 रुपये किलोने तुम्हाला मिळतील तिसऱ्या. आणि इकडे आला तुम्हाला पाठीमागे सुकी मच्छी पण मिळेल. ते बघा तिकडे सुकी मच्छी पण आहे. आणि इकडे आहे मुडदुसा पुन्हा एकदा. कसं आहे दादा वाटा हा? 200 रुपये. बघा 200 रुपये वाटा आहे. काने मुडदुसा. आणि सौंदळ्यांचा वाटा कसा आहे? बघा हे छोटा वाटा आहे तो 200 रुपयाचा. छोटे म्हणजे सौंदळे 6 आहेत. आणि मोठे घेतलं तर 300 रुपयाला सौंदळे. बघा हे 2, 3, 4, 5 सौंदळे तुम्हाला मिळतील. 300 रुपयाचा वाटा सौंदळ्यांचा. आणि लेपाचा वाटा कसा आहे दादा? हां बघा 200 रुपयाला लेपाचा वाटा आहे. 7 लेपा आहेत, एखादा लावून मिळेल तुम्हाला. आणि बघा आपल्याला बऱ्याच दिवसांनी सौंदळे भेटले, त्यामुळे आपण सौंदळे घेतलेत मार्केटमध्ये. 300 रुपयाचा वाटा दिला आपल्याला. 6 पीस घेतलेला आपण. आणि बघा ह्याला पेडवे पण म्हणतात ना, मुडदुसा, काने, पेडवे, अजून पण बरीच नावं आहेत. तर बघा डगली आता सांगतो बरीच नावं आहेत. या माशाला बरीच नावं आहेत. आणि यांच्याकडे कायम मिळणार तुम्हाला 365 दिवस. म्हणजे बुधवार, शुक्रवार, रविवार जो आपला आठवडे वार असतो ना, त्या वाराला तुम्हाला 100% मासे मिळणार. कापी कसं आहे मावशी? बघा 400 रुपयाला वाटा. किती? 4च आहेत वाटतं. 4 बघा एक्स्ट्रा दिले आहेत. 3चाच वाटा होता, 4 लावलेत मावशीने. 4था 400 रुपयाला 4. आणि सौंदळ्यांचा वाटा बघा 400 रुपयाला हे 5 सौंदळे सांगते मावशी. बघा इकडे शेवटी आपल्याला मोदकं दिसतात. मोदकांचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपये मोदकांचा वाटा. भरपूर मोदकं आहेत. आणि हा मोठा 100 रुपयाचा वाटा.
मोदकांचं. आणि बघा हे आहेत ते लाल्या, कशा लाल लाल दिसत आहेत. कसा वाट आहे? 100ला 1, 200ला पूर्ण येते. बघा 200 रुपयाला 3, 100 रुपयाला 1 लाल्या. आणि इकडे शिंगाडे आहेत. शिंगाड्या कसा आहे दादा? 200 1. बघा 200 रुपयाला 1 आहे शिंगाडा. 50. बघा करंदीचा वाटा आहे 50 रुपयाचा. 3 घेतले तर 100 रुपयात मिळतील तुम्हाला करंदीचा वाटा. आणि बघा इकडे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल. कसा आहे जवळा? बघा 50 रुपये 100 ग्रॅम म्हणजे 500 रुपये किलो जवळा. आणि कर्दी कशी? बघा 60 रुपये 100 ग्रॅम म्हणजे 600 रुपये किलो. बघा ह्या मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला ओली मच्छीसोबत सुकी मच्छी पण मिळणार आहे. आणि बोंबिलचे असे वाट्या लावले. कसं आहे? बघा 40 रुपयाला तुम्हाला असे बोंबील मिळतील. बघा हे 50 आहे ना? 80च आहे. बघा हे 80 रुपयाचं आहे. जवळजवळ 30 बोंबील असतील ना, जास्तच असतील. बघा सुकी मच्छी पण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि सोबत हे मटण पण. बघा इकडे पाया वगैरे सर्व तुम्हाला मिळेल. मटण पण मिळेल. इकडे बघा पाया गरम होत आहेत. हा बघा इकडे पण छोटी छोटी खेकडे बघायला मिळतात. बघा तिथून मार्केट सुरुवात आहे. आणि इकडे आतमधल्या साईडला मटणवाल्यांच्या बाजूला आहे. बघा इकडे खेकडे आहेत. बघा हे खेकडे हे कसे आहेत आज? बघा 700 रुपये किलो खेकडे आहेत. छोटे मोठे कसे पण घ्या 700 रुपये किलो ना. बघा हे बघा 300 रुपयाला वाटा आहे. हा 400 रुपये वाटा आहे. म्हणजे 6 पीस आहे त्याच्यामध्ये. 6 खेकडे येणार तुम्हाला. 6च काउंटिंग असतं. आणि जसजसे मोठे घ्याल तसं तसं प्राईजही वाढत जाईल. हे कसं आहे? हे कसं? बघा हे 700 रुपये किलो अंडेवाले खेकडे आहेत. आणि मादे आहेत सर्व ना. बघा मादे आहेत सर्व. अंडेवाले म्हणजे मादेच असणार आहे. बघा असं तुम्हाला इकडे खेकडे पण मिळतील. आणि हे गावठी अंडं कसं आहे? बघा 140 रुपयाला डझन आहे गावठी अंडा. गावठी अंडी पण मिळतील तुम्हाला या मार्केटमध्ये. ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे डोंबिवलीचं फिश मार्केट. हे डोंबिवली ईस्ट स्टेशनच्या बाहेरच आहे लगेचच. आणि मोठे मोठे मासे आहेत या मार्केटमध्ये. आणि रेट पण तुम्ही बघितले मोठ्या मोठ्या माशांचे. आपण पण थोडे मासे घेतले त्या मार्केटमधून. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला डोंबिवली फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा लक्षात ठेवा, हे मार्केट ना बाकी सर्व दिवशी असतं. फक्त सोमवार आणि गुरुवारी येऊ नका. सकाळचं पण असतं, संध्याकाळचं पण असतं. फक्त दुपारचं नसतं. दुपारी 1, 2 ते 5 मध्ये नसतं. बाकी सर्व वेळी हे लोक मासेवाले इथे असतात. ते पूर्ण पण तुम्हाला नक्की भेटतील. आता 100% सगळेचे सगळे मिळतील असं नाही, पण असणार. बाकी वाराच्या दिवशी तर तुम्हाला सकाळच्या वेळेला सगळेच भेटतील.